नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण सराव संच 2.2 पूर्ण केलेला आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तो घरी व्यवस्थित पूर्ण केलेला असेल. नसेल तर तुम्ही व्हिडिओ परत बघा आणि सराव संच 2.2 तुम्ही पूर्ण करून ठेवा. सराव संच 2.2 सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण या धड्याची मेन मेथड आपण सराव संच 2.2 मध्ये शिकलो. मेथडचं नाव होतं फॅक्टरायझेशन मेथड, अवयव पद्धत. आता आपण सराव संच 2.3 ची तयारी करतोय. सराव संच 2.3 मध्ये आपल्याला नवीन एक पद्धत शिकायची, पूर्ण वर्ग पद्धत नाव आहे तिचं, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड काय आहे, पूर्ण वर्ग पद्धत काय आहे ते तुम्ही समजून घ्या. बऱ्याच जणांना असा प्रश्न पण पडू शकतो की जर का आपलं अवयव पद्धतीने काम होतंय तर मग पूर्ण वर्ग पद्धत कशाला पाहिजे. आपण ऑलरेडी एक मेथड शिकलोय, तिच्यासाठी एवढी परेशानी करून घेतली आपण, मग दुसरी मेथड कशाला हवी. तर तुम्ही बघा, बऱ्याचदा काय होतं माहितीये का, प्रत्येक गणित तुम्ही अवयव पद्धतीने नाही सोडू शकत. आता तुम्हाला मी जर का हे गणित अवयव पद्धतीने सोडवायला दिलं तर तुम्ही सोडू शकत नाही. का बरं? कारण काल शिकलो होतो आपल्याला अवयव 3चे पाडायचे. कितीचे पाडायचे? 3चे. समजा +3 काय की असा गुणाकार 3 आला पाहिजे आणि त्या संख्यांची बेरीज 6 आली पाहिजे. आता सांगा तुम्ही, अवयव शक्य आहे का? गुणाकार 3 येणं आणि बेरीज 6 येणं शक्य आहे का? अशा कोणत्या तरी दोन संख्या आहे का तुमच्याकडे ज्यांचा गुणाकार 3 येऊ शकेल आणि बेरीज 6 येऊ शकेल? तुम्ही म्हणाल 3 1 3, त्यांची बेरीज तर 4 येते, बेरीज 6 पाहिजे ना. म्हणून हे गणित आपण अवयव पद्धतीने सोडू शकतो का? मग वर्ग समीकरण असं पण येऊ शकतं जे आपल्याला अवयव पद्धतीने सोडवता नाही येऊ शकत. मग अशा वेळी जर आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनी नाही सॉल्व्ह करता येत असेल तर एक अल्टरनेट मेथड आपल्याकडे हवी, म्हणून ही मेथड त्यांनी शोधली आहे. तिचं नाव आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, मीन्स पूर्ण वर्ग पद्धत. त्याच्यामुळे आता आपल्याला असे गणित सोडवायला शिकायचं आहे ज्यांना की आपण पूर्ण वर्ग पद्धत म्हणूया. हेच गणित घेतो मी आता सोडवायला. याला पूर्ण वर्ग पद्धतीने कसं सोडतात जरा बघण्याचा प्रयत्न करा. गणित आहे समजा x² + 6x + 3 = 0. याला आपल्याला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड सोडवायचं आहे. तर कसं सोडवलं जातं जरा बघा. पूर्ण वर्ग पद्धतीची एक स्पेशल खासियत आहे, ती खासियत तुम्हाला लक्षात ठेवायची. बघा, टेक्निक तुम्हाला समजून घ्यायची. गणिताचे परत 2-3 प्रकार पडणार आहे. ते 2-3 प्रकार एकच आहे, पण त्याला 2-3 टाईप बनतात, त्या तुम्हाला नीट समजून घ्यायचे. याच्या सगळ्यात पहिली स्टेप काय करता माहितीये का? हा जो सुट्टा अंक असतो याला कॉन्स्टंट अंक म्हणतात. याला दिस इज द कॉन्स्टंट डिजिट, म्हणजे याला स्थिरांक म्हणतात. हा जो सुट्टा अंक आहे तो बरोबरच्या पलीकडे पाहिजे, म्हणून +3 पलीकडे येऊन काय करा, -3. ही पहिली स्टेप करायची. ओके, आय होप तुम्हाला जमेल. हा जो सुट्टा अंक असतो तो नेहमी बरोबरच्या कुठे न्यायचा, पलीकडे. तो प्लस असेल तर पलीकडे नेऊन काय होईल, मायनस, आणि मायनस असेल तर पलीकडे नेऊन काय होईल, प्लस. आणि जर ऑलरेडी बरोबरच्या पलीकडे असेल तर मग पलीकडेच राहू द्या. पण पहिली स्टेप हीच आहे की सुट्टा अंक बरोबरच्या कुठे गेला पाहिजे, पलीकडे. ओके, प्लसचं मायनस. त्याच्यानंतर काय करायचं, हा मधला अंक बघा तुम्ही कोणता आहे, 6 आहे. ह्या 6ला काय करायचं माहितीये का, 2 बरोबर याचा गुणाकार शोधायचा. कधी पण ही जी संख्या असते ना, ही नेहमी 2 बरोबर आपल्याला स्प्लिट करायची असते. 2 मध्ये तिचा आपल्याला गुणाकार शोधायचा असतो, 2 सोबत. कारण आपल्या ह्या पद्धतीचं नाव आहे पूर्ण वर्ग पद्धत. त्याच्यामुळे अलीकडची जी डावी बाजू आहे ना, इथं आपल्याला एक कम्प्लीट स्क्वेअर बनवायचा आहे, a + b ब्रॅकेटचा वर्ग. तर तो कसा बनवायचा त्याची टेक्निक आहे बाळांनो. थोड्या वेळाने तुमच्या चांगलं लक्षात येईल. हा मधला अंक कोणता आहे सांगा मला, 6. त्याचं चिन्ह नका बघू तुम्ही, प्लस असो मायनस असो काही घेणे नाही आपल्याला, पण अंक कोणता आहे सांगा, 6. तर त्याला 2 बरोबर तुम्ही विभागा, 2 बरोबर स्प्लिट करा, त्याला 2 बरोबर त्याचे अवयव बनवा, तर तुम्हाला लक्षात येईल बेत्रिक 6. असं करायचं. समजा 8 असलं तिथं तर मग बेचोकाट. समजा 10 असलं तिथे तर बेपंचे 10. समजा ते 12 असलं तर बेसक 12. समजा 44 असलं तर बे×22. प्रत्येक बरोबर 2 वेळा 2 बरोबरच त्याला डिवाइड करायचं. आणि जर समजा 7 असेल सर तरी पण 2 बरोबर करायचं. पण आता 7 म्हणजे काय, तर 7/2 लावायचं. कारण 2च्या पाड्यात 7 येत नाही ना, तेव्हा तुम्हाला इथं 7/2 घ्यावं लागायचं. समजा 9 बघा, तर तुम्हाला 2 × 9/2 घ्यावं लागेल. कारण यांचा गुणाकार 9 येतो बघा, दोघांचा 2 2 कट होतो. म्हणजे जर ती संख्या 2च्या पाड्यावाली असेल तर तुम्हाला पाडा बनवता येईल. पण जर ती 2च्या पाड्यावाली नसेल तर तुम्हाला 2 तर घ्यावाच लागेल, पण गुणिले 7/2 घ्यावं लागेल. समजा 10 असेल तर तुम्ही 2 × 5 घ्या, नो डाऊट. पण 11 असेल तर तुम्ही काय करा, 2 × 11/2 करा. हे तुम्ही समजून घ्या. कसं करावं लागतं, त्या मधल्या अंकाला 2 बरोबर डिवाइड. लक्षात राहील तुमच्या. यावेळी तुमच्याकडे मध्ये कोण आहे, 6. तर 6ला तुम्ही 2 बरोबर विभागा, तर 2 3, 2 × 3. ते 2 × 3 इथं कसं वापरायचं, हे पहिलं पद जशाच तसं, हे प्लस जशाच तसं, आणि याच्या ऐवजी ते वापरायचंय. 2 गुणिला अगोदर x घ्यायचा, म्हणजे हा लेटर वापरायचा, आणि मग तो गुणिला 3 वापरायचा. याला कसं स्प्लिट केलंय बघा आपण. ह्या 6ला 2 बरोबर स्प्लिट केले आपण, पण कसं 2 आणि 3 थोडंसं बाजूला टाकायचं, हे व्हेरिएबल मध्ये जशाच तसं ठेवायचं.
हे तुम्ही समजून घ्या 6 ला कसं डिवाइड करायचं. आणि त्याच्यानंतर हे -3 जशाच्या तसं. ही स्टेप तुम्हाला मेन आहे. ही स्टेप आय होप तुम्हाला कळाली असेल. नसेल कळाली तर पुढे गणित लिहिता येणार नाही. कसं करायचं लक्षात आलं का? 6 असेल तर 2 गुणिले 3 पण हा x मध्ये ठेवायचा. 8 असेल तर 2 गुणिले 4 पण हा x मध्ये ठेवायचा. हा m असेल तर m ठेवायचा. आणि जर 7 असेल तर 2 गुणिले 7/2. राईट. आता काय करायचं माहिती का? लक्ष द्या तुम्ही. आता तुम्हाला x² जशाच तसा ठेवायचा प्लस जशाच तसा 2 गुणिले x जशाच तसा हा 3 पण जशाच तसा. आणि इथं जो अंक असतो का, इथे नेहमी जो अंक असतो का त्याचा वर्ग तुम्हाला याच्यात काय करायचा असतो? ऍड करायचा असतो. हा अंक कोणता आहे सांगा? 3. तर तुम्हाला इथं 3 चा वर्ग ऍड करायचा असतो. इकडे पण 3 चा वर्ग ऍड करा आणि तिकडे सुद्धा ह्या -3 मध्ये सुद्धा तोच 3 चा वर्ग ऍड करा. स्टेप लक्षात घ्या. इथं तुमचं 2 बरोबर जो डिवाइड झालेला अंक असतो ना, हा अंक दिसतोय का तुम्हाला? हा अंक जो असतो याचा वर्ग तुम्हाला दोन्ही साईडला मिळवावा लागतो. हा 3 आहे ना, तर दोन्हीकडे पण 3 चा वर्ग मिक्स करा. इथे लक्ष द्या तुम्ही. हा जो 3 असतो ना तोच दोघांमध्ये पण आपल्याला काय करायचा असतो? ऍड करायचा असतो. इकडचं हे गणित सगळं इथपर्यंत आहे. त्याच्यात हा 3 असल्यामुळे 3 चा वर्ग ऍड करा आणि हा -3 मध्ये पण 3 चा वर्ग ऍड करा. कळतंय का? हे व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी आणखी भरपूर गणित सांगणार तुम्हाला. हे पहिलंच गणित आहे. आता ही जी लँग्वेज आहे ना आपली, ही अशा प्रकारची बनली बघा. a² + 2ab + b² आणि मग आपण त्याला काय लिहित असतो? a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. असं म्हणजे हे जे आपल्याकडे सूत्र आहे ना, a² + 2ab + b² = a + b². हा आपला a² आहे, हा आपला b² आहे आणि हे 2ab बघा. म्हणून याला आपण ब्रॅकेटचा वर्ग बनवणार आहे. तर एकदम सिंपल असतं. हा ब्रॅकेटचा वर्ग बनवतो. फक्त हा कुणाचा वर्ग आहे? x चा. हा कुणाचा वर्ग आहे? 3 चा. हे साईन कोणतं आहे? प्लस. त्याच्या ब्रॅकेटचा काय लावायचं? वर्ग. असं तयार करायचं याला. ही लँग्वेज आहे. a² + 2ab + b² = a + b². हे जे मी बोलतोय ते तुम्हाला कळणार नाही, पण तुम्ही फक्त एवढं घ्या. हा x इथे घ्या, हा 3 इथे घ्या, प्लस लावा, वर्ग करा. इकडे पण हा -3 आणि हा 3 चा वर्ग किती येतो? 9. परत हे जशाच तसं ठेवा. x + 3 चा वर्ग आणि हे 9तून 3 गेले खाली उरले 6. इथे बेरीज होईल की वजाबाकी ते तुम्हाला माहितीच आहे. हा मायनस आणि हा प्लस असेल तर वजाबाकी होईल. दोन्ही प्लस असते तर बेरीज झाली असते. आणि आता वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढू. टेकिंग स्क्वेअर रूट असं करायचं. आता टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट म्हटलं की ह्याचं स्क्वेअर रूट निघतं. पण 6चं स्क्वेअर रूट निघतं का? नाही. म्हणून त्याला स्क्वेअर रूट मध्ये द्या, पण त्याला 2 साईन लावा, प्लस मायनस. कारण कोणत्याही संख्येचं जे रूट असतं ना बाळांनो, ते 2 प्रकारचं असतं. तुम्हाला जर तुम्ही 25चं वर्गमूळ काढायला लावलं तर ते 5 आहे, पण ते फक्त 5 नसतं. ते +5 पण असू शकतं आणि -5 पण असतं. जर कोणी तुम्हाला 36चं वर्गमूळ काढायला लावलं तर तुम्ही 6 द्या, पण ते +6 आणि -6 असं द्या. लक्षात येतंय? आणि जर कोणी 37चं वर्गमूळ काढायला लावलं तर 37चं तर वर्गमूळ निघतच नाही. म्हणून त्याला वर्गमूळ ठेवा, पण त्याला साईन मात्र +- दोन्ही लावा. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचं वर्गमूळ हे फक्त पॉझिटिव्ह नसतं. ते पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह पण असतं. पण इथे 2 प्रकार पडणार आहे. वर्गमूळ निघणारा आणि वर्गमूळ न निघणारा. आता सांगा मला, या 6चं वर्गमूळ निघतंय का? नाही. म्हणून त्याला वर्गमूळात घ्या, पण त्याच्या बरोबर +- चिन्ह लावा. अलीकडचा बरोबर आणि हा ब्रॅकेट, ज्याच्या ब्रॅकेटचा वर्ग होता तर तो वर्ग काय करा? कट करा. कारण हा वर्ग कट झाला. आता याची पुढची स्टेप काय? हा +3 उचला आणि इथे काय करा? -3. हा +3 इकडे -3 होतो. हा प्लस असेल तर मायनस होतो. मायनस असेल तर साधा 3 लिहिलं असतात. प्लस- वर्गमुळात 6 जशाच्या तसं. आणि आता 2 वेगळे उत्तर तयार. एक्सचे 2 उत्तर बनतील आपल्या. कोणते? एक -3 + 6 वालं आणि एक -3 - 6. असं इथं मध्ये ऑर करायचं. हे 2 उत्तर आहेत. एक -3 + 6 आहे आणि एक -3 - 6. हे दोघं सेम आहे. सेम घ्यायचा. हा -3 तोच राहील, पण हा 6 एकदा प्लस घ्यायचा, एकदा काय घ्यायचा? मायनस. आणि दोन्ही वेळा कुणाचं उत्तर येते? तुमचं एक्सचं. आणि यालाच म्हणतात रूट्स. म्हणून रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू, पहिला रूट कोणता आलाय तुमचा? -3 + √6 कॉमा -3 - √6. ओके, अशी लिहायची. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे. याला पूर्ण वर्ग पद्धत म्हणतात. जास्त अवघड नाहीये. थोडं नीट लक्षपूर्वक शिकलं तर नक्कीच जमून जाईल तुम्हाला सगळ्यांना. लक्षात घ्या, इथून पुढे काय झालं बघा. हे 6चं वर्गमूळ निघत नव्हतं म्हणून त्याला वर्गमुळात घेतलं आपण आणि त्याला +- चिन्ह लावलं. वर्गमूळ निघालं तरी +- चिन्ह लावा आणि नाही निघालं तरी +- चिन्ह लावा. कशाच्या पलीकडे? बरोबरच्या पलीकडे. आणि मग हा +3 उचला आणि तिकडे काय करा? -3. हे जशाच्या तसं. मग याला डिवाइड करा असं. -3 + 6 -3 - 6. संपलं. दीज आर आवर रूट्स. आणि हे वर्गमूळ निघालेलं असतं तर ही क्रिया झाली असते पुढे. हे 6 जर वर्गमुळात नसते तर 6तून 3 - 3 उरलं असतं. मग स्टेप शेवटपर्यंत झालं.
तेच दोन प्रकार पडतात. ओके, आणखी एक गणित बघू आपण. पण इथं तुम्ही सगळ्यात मेन गोष्ट जी लक्षात ठेवा बरं का, इथं अंक नसायलाच पाहिजे. हा जो एक्सचा वर्ग आहे तो नेहमी सुद्धा एक्सचा वर्गच असला पाहिजे. पीचा वर्ग, एमचा वर्ग असाच पाहिजे. जर चुकून असा 8m वर्ग, तर मग त्या गणितात तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, हा जो 8 असतो का, ह्या 8नेच सगळ्यांना काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. म्हणून आपण दोन प्रकार पाडू, इथं अंक नसताना आणि इथं अंक असताना. आता आपण कोणत्या प्रकाराची गणित बघतोय, अंक नसताना. मग काय करायचं, हा सुट्टा अंक तिकडे न्या, हा जशाच्या तसा, हा जशाच्या तसा, हा मायनसच्या एकदम काय होईल प्लसच्या. सर शून्य शून्य लिहायची गरज नाही, दोनच साईन असेल बघा, मायनस असेल तर प्लस आणि प्लस असेल तर मायनस. आता काय करायचं, हे पहिलं जशाच तसं, हे चिन्ह पण जशाच तसं, हे एक स्क्वेअर जशाच तसं, हे चिन्ह जशाच तसं, फक्त ह्या 10ची फोड करायची आणि ती फोड नेहमी 2 बरोबर करायची. 10 म्हणजे 2 गुणिले किती, 10 म्हणजे 2 गुणिले 5, 2 पंचे 10. इथं 12 असेल तर 2 सक 12, 14 असेल तर 2 साती 14, इथं 15 असेल तर 2 कितीतरी 15 होत नाही ना. मग त्यावेळेस काय करावं लागतं, 2 गुणिले हा 15/2 जशाच तसा लावला, 2 ने भाग जात नाही ना त्याला. म्हणून आता मात्र तुमचं 2 गुणिले 5 50 बघा, 2 गुणिले 5 हा एक्स मध्ये जशाच तसा. हे कसं फोडलं बघायला, 10ला कसं फोडलंय ते बघूया. त्याचं चिन्ह हेच राहू द्यायचं, चिन्ह जशाच तसं, पण याला कसं डिवाइड करायचंय बघा. 10 म्हणजे 2 गुणिले 5 आणि हा मध्ये एक्स जशाच तसा, आणि इकडे हा 4. लक्षात येते इथपर्यंत बघा, तुम्ही कळतंय तुम्हाला, अगदी सोपं आहे बघा. हे कसं केलंय आपण, 2 गुणिले 5 कुठून आलं समजलं का. सर इथं नेहमी 2 घ्यायचा का, हो 2च घ्यायचं. इथं नेहमी 2च घ्यायचा. 10 असेल तर 2 गुणिले 5, 12 असेल तर 2 गुणिले 6, 14 असेल तर 2 गुणिले 7, पण 11 असेल तर 2 गुणिले 11/2, कारण 11ला 2 मध्ये फोडता येत नाही. 13 असेल तर 2 गुणिले 13/2, हे समजून घ्या तुम्ही. त्याला 2 बरोबर कसं डिवाइड करायचं किंवा कसं स्प्लिट करायचं लक्षात घ्या. आणि आता त्याच्यानंतर काय सिंपल आहे. आता याच्यानंतर इथं कोणता अंक आला तुमचा, गुणिले वर्ग 5, त्याचा वर्ग दोघांमध्ये ऍड करायचा. म्हणजे ह्या बरोबरच्या पलीकडे जो 4 आहे का, त्याच्यात पण ह्याच संख्येचा वर्ग ऍड करायचा, 5चा वर्ग. आणि हे अलीकडचं जे पूर्ण गणित आहे डावी बाजू ती पण लिहायची आणि त्याच्यात सुद्धा हा 5चा वर्ग ऍड करायचा. दोन्हीकडे सुद्धा आपण हा वर्ग ऍड केलाय बघा 5चा. का बरं 5चा वर्ग ऍड केलाय ते समजून घ्या तुम्ही. कारण इथं जो बी नावाचा अंक येईल ना, तो बीचा वर्ग आपल्याला ऍड करायचा असतो. इथं 5 आला तर तुम्ही 5चा वर्ग ऍड करा, इथं 7 आला तर तुम्ही 7चा वर्ग ऍड करा, इथं 8 आला तर तुम्ही 8चा वर्ग ऍड करा. इथं जर 11/2 आला असतं तर 11/2चा वर्ग ऍड केला असता. ते पण गणित दाखवणार आहे तुम्हाला. पण आता मी सुरुवातीला 3-4 गणित हेच दाखवणार आहे, लक्ष द्या तुम्ही फक्त. आता पुढं काय, आता हे 4 जशाच तसं, ह्या 5चा वर्ग किती 25, 4 आणि 25 किती बनतात 29. तिथपर्यंत हे वर्ग करून घ्यायचं आणि ह्या अलीकडच्याला एका ब्रॅकेटचा वर्ग म्हणायचा. कसा हा वर्ग, हा कुणाचा वर्ग आहे एक्सचा, हा कुणाचा वर्ग आहे 5चा. हे चिन्ह कोणतं आहे मायनस. नेहमी लक्षात ठेवा. काय करायचं टेक्निक बघा, सांगा मला हा कुणाचा वर्ग आहे एक्सचा, हा कुणाचा आहे 5चा. हे चिन्ह पहिलं वापरायचं, पहिलं चिन्ह मायनस ते इथं मायनस, पहिलं चिन्ह प्लस ते इथं प्लस, असा जो ब्रॅकेटचा वर्ग असणार प्रत्येक वेळा. आणि मग वर्गमूळ काढायचं, वर्गमूळ काढू, टेकिंग स्क्वेअर रूट. एकदम इझी, एकदम इझी. कसं स्क्वेअर रूट काढता आता परत तुम्ही याचं स्क्वेअर रूट म्हणजे याचं स्क्वेअर कट होऊन जातं. ह्या अलीकडचं खूप सोपं आहे स्क्वेअर कट, पण याचं स्क्वेअर रूट तुम्हाला पाठ पाहिजे. आता सांगा इथं 25 असतं तर आपल्याला इथं उत्तर 5 घेता असतं, पण 29 कुणाचा वर्ग आहे का नाही, म्हणून त्याला वर्गमूळ ठेवायचं. पण त्याला चिन्ह कोणतं लावायचं, प्लस मायनस. वर्गमूळ निघालं तरी प्लस मायनस आणि नाही निघालं तरी प्लस मायनस. आणि त्याच्या पुढे काय करायचं, हा -5 उचलायचा आणि 5 करायचा. -5 5 प्लस 5 असतं का -5, हा पुढचा प्लस मायनस भाग जशाच तसा. आणि आता फक्त 2 उत्तर वेगळे वेगळे करायचे. कशी, एक्स बरोबर पहिलं उत्तर हे प्लस वालं 5 प्लस वर्गमुळात 29, आणि किंवा एक्स बरोबर दुसरं उत्तर 5 मायनस वर्गमुळात 29. हे वेगळं कसं करता हे पण बऱ्याच जणांना खूप अडचणीचं वाटेल, पण एकदम सोपं आहे. एक्स बरोबर 5 फिक्स आहे, एक्स बरोबर 5, एक्स बरोबर 5 दोन्हीकडे पाहिजे, पण 29 एकदा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा. आणि यालाच काय म्हणायचं, रूट्स. ओके, एकदम इझी इझी. जास्त पुढे पडशी ओके ओके चल, इट्स ओके. तर बघा तुम्ही पुढचं गणित दाखवतो मी तुम्हाला. आता इथे तुम्ही जर का बघितलं तर मधला अंक 14 आहे बरं का तुमचा. आता इट्स ओके. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की इथं अंक नको, इथं अंक नको. प्रत्येक वेळा लक्षात ठेवा, इथं अंक नको, इथं नाहीच आहे अंक. इट्स ओके. सर मग अंक असेल तर काय, तो पुढचा प्रकार आहे, तू दाखवेलच मी तुम्हाला.
आणि दुसरी गोष्ट हा सुट्टा अंक, याला स्थिरांक म्हणतात, याला कॉन्स्टंट म्हणतात, हा बरोबरच्या कुठं पाहिजे पलीकडे. आता मग बरोबर आणि हा -15 उचला आणि काय करा फक्त 15 आणि हे जसंच तसं. पहिली स्टेप कळाली का? एक एक स्टेप बघा. हे -15 तिकडे 15 झाले, हे जशाच्या तसं. आता पुढची स्टेप, हा 15 जशाच तसं ठेवा. इकडं काय करायचं, हा एक्सचा वर्ग थोडा अलीकडे ओढायचा, प्लसचं चिन्ह जशाच तसं घ्यायचं आणि या 14ला फोडायचं. 14ला फोडायचं इन द सेन्स काय, 14 म्हणजे 2 गुणिले किती? 2 गुणिले किती सांगा? 14 म्हणजे बेस 7 14 ना, म्हणून 7 घ्यायची डायरेक्ट. 2 गुणिले 7 आणि मध्ये हा अक्षर लावायचा एक्स. आणि जर इथं 15 असतं ना तर इथं 7 नाही घेता आले असते, 15/2 घ्यावं लागलं. इथं 13 असते ना तर 13/2 घ्यावं लागलं असतं, कारण ते 13 2च्या पाड्यात येत नाही. हा अंक जर 2च्या पाड्यावाला नसला तर तुम्हाला त्या अंकाला भागिले 2 घ्यावा लागेल. लक्षात ठेवा तुम्ही. आता काय होतंय, बेस 7 14 हे कळालं असेल तुम्हाला. हे मेन आहे बाळांनो, या 14ची ही फोड आहे. हा, जरी आपल्याला ही पद्धत पूर्णवर्ग पद्धत असेल तरी सुद्धा इथं आपल्याला अवयव पद्धतीसारखंच फोडावं लागतं, पण इथं प्रत्येक वेळा 2 बरोबर स्प्लिट करावं लागतं. कशा बरोबर? 2. कळतंय का तुम्हाला? नीट विचार करा तुम्ही, ते समजून येईल तुम्हाला. मग हे काय करायचं, आता काय करायचं, हा जो अलीकडचा अंक आला तुमचा 7, याचाच वर्ग दोन्ही साईडला ऍड करायचा. हे इकडचं अलीकडचं पूर्ण लिहून घ्यायचं, पूर्ण. एक्सचा वर्ग प्लस 2 गुणिले एक्स गुणिले 7 सगळं ठरवून लिहिली बघा डावी बाजू. आणि या डाव्या बाजू सुद्धा ह्या 7चा काय करायचा, वर्ग ऍड करायचा. आणि ह्या उजव्या बाजू सुद्धा 7चा वर्ग काय करायचा, ऍड करायचा. हा 7चा वर्ग का ऍड झाला ते तुम्ही समजून घ्या, कारण इथं आपल्याला 2 बरोबर जी फोड मिळाली ती 7ची मिळालेली आहे. म्हणून ही अलीकडची जी पूर्ण डावी बाजू असते का, याच्यात हा आपल्याला 7चा वर्ग ऍड करायचा असतो आणि इकडे सुद्धा हा 7चा वर्ग ऍड करायचा असतो. मग इकडे काय करायचं, 15 आणि 7चा वर्ग किती, 49. मग 15 आणि 49 ची बेरीज किती, 64. तोपर्यंत अलीकडच्या साईडला हा वर्ग कुणाचा असतो ते शोधायचं. मधली स्टेप नाही लिहिली तरी चालतं. हा कुणाचा वर्ग आहे, एक्सचा. हा कुणाचा वर्ग आहे, 7चा. फक्त हे अंक घ्यायचे. हा पहिला अक्षर एक्स, हा अंक 7 आणि हे मधलं कुठे गेलं सर, ते एक फॉर्म्युला आहे तुमचा, a² + 2ab + b² इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये a + b². असं असतं की नाही. मग मी इथं काय घेतलं आपण, फक्त a आणि इथं काय घेतलं b. तुम्ही मला असं थोडी विचारू शकता की हे मधलं कुठं गेली. ते फॉर्म्युला आहे, दॅट इज द फॉर्म्युला. त्याच्यामुळे तसं घ्यायचंय. लक्ष द्या, हे कसं घ्यायचं बाळांनो. हा अक्षर आणि हा अंक, हा अक्षर आणि हा अंक आणि हे चिन्ह हे वापरायचं कधी पण. इथं प्लस द प्लस, मायनस द मायनस. आणि आता वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढू, एकदम सिंपल. यावेळी 64चं वर्गमूळ निघतंय बघा 8. आता वर्गमूळात चिन्ह लावायचं नाही, वर्गमूळ निघालं 8, मग त्याला साईन लावायचं प्लस मायनस आणि याचा वर्ग काय करायचं, कट. राईट, एकदम सिंपल. मग पुढं +7 जाऊन तिकडे काय होईल, -7. हा +7 उचला, -7. हा पुढचा भाग जशाच तसा. मग वेगळं वेगळं करा. x बरोबर -7 + 8 किंवा x बरोबर -7 -7. हे बघा कसं झालंय, हे -7 + 8 आणि हे -7 -8 दोनदा. हे बघा x बरोबर -7 + 8 हे वेगळं आणि हे खालचं वेगळं, असं 2 उत्तर. आणि मग याचं उत्तर काढावं लागेल. 8तून 7 गेलं नाही, चिन्ह वेगळे वेगळे असल्या कारणाने, बरोबर. आणि इकडं चिन्ह सारखे असल्यामुळे बेरीज 8 आणि 7 किती, 15 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. अँड दिस इज अवर लास्ट आन्सर. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची जर मुळे तुम्ही विचारात घेतली तर ती किती आलेली आहे आता यावेळी, 1 आणि -15. एकदम सिंपल. बघा आणखी 2 गणित मी फळ्यावर घेतलेले आहे, तुम्ही लक्षात घ्या. कसं करावं लागतं बघा, परत एकदा बघा. एक्सचा वर्ग वजा 12 x जशाच तसा आणि हा +5 जो असतो तो बरोबरच्या तिकडे घेऊन काय करावं लागतो, मायनस. ही पहिली स्टेप. सेम पहिली स्टेप तिकडे करून दाखवा. कशी होणार आता, एक्सचा वर्ग +11 x जशाच तसा आणि हा -3 बरोबरच्या पलीकडे जाऊन काय, प्लस. तुम्ही पहिली स्टेप समजली का तुम्हाला. हा जो सुट्टा अंक असतो तो बरोबरच्या पुढे न्यावा लागतो पलीकडे. तो प्लस असेल तर पलीकडे जाऊन काय होतो, मायनस. आणि जर तो मायनस असेल तर पलीकडे जाऊन काय होतो, प्लस. एकदम सिंपल. दुसरी स्टेप काय करायची असते, हे पहिले दोन्ही पद तशाच तसे, पहिलं पद जशाच तसे, हे मायनस चिन्ह जशाच तसं, याला 2 बरोबर फोडायचं, याला 2 बरोबर स्प्लिट करायचं. 2 गुणिले किती म्हणजे 12. 2च्या पाड्यात येतात की नाही, 12 येतात. किती नंबरला येतात, 2 गुणिले 6. ही झाली त्याची फोड. बेसक्क 12. लक्षात घ्या तुम्ही, बेसक्क 12. आणि इथं मग गुणीला काय लावायचा, एक्स, जर गणित एक्सच असेल तर. लक्षात येते की कसं फोडलं बघा आपण. सेम इकडे फोडून दाखवा. आता ही फोड जी बनली का 12ची, ही 12ची फोड आहे बाळा. चिन्ह जशाच तसं आणि बेसक्क 12. तसंच इकडे पण करा, हे चिन्ह जशाच तसं, पण या 11ची फोड काय करता येणार 2 बरोबर तुम्हाला. 2च्या पाड्यात 11 येतात का, नाही. मग अशा वेळी फोड कशी होती, 2
गुणिले x जशाच तसा आणि हा 11 दोनच्या पाड्यात येते ना म्हणून 11 भागिले 2. 11 भागिले 2 आलं बघा तिथं. 2 गुणिले 11 भागिले 2 लक्षात ठेवा तुम्ही, कारण 2च्या पाड्यात 11 येत नाही म्हणून, कारण हा पण एक प्रकार आहे, पाड्यात न येणारा प्रकार म्हणतात त्याला. लक्षात राहील तुमच्या. बघा दोन्हीकडे तुम्ही सायमल्टेनियस दाखवतो तुम्हाला. इकडे त्या 12ला आपण 2 गुणिले 6 करू शकलो, 12 म्हणजे 2 गुणिले 6, पण 11 2च्या पाड्यात येतात का? नाही. तरी पण इथं 2 घ्यायचा आणि मग 11 छेद काय करायचा 2. आता याची पुढची स्टेप काय असते, हा जो अंक आलेला असतो का, हा अंक कोण आहे सांगा, 6, त्याचाच वर्ग दोन्हीकडे ऍड करायचा. 6चा वर्ग इथं पण ऍड करा आणि हे -5 घ्या आणि त्याच्यात पण 6चा वर्ग ऍड करा. लक्ष द्या हे कसं झालं बघा. हे बरोबर जशाचे तसं, हा -5 जशाच तसा, हे बरोबर जशाच तसं, हे -5 जशाच तसा आणि हा अंक त्याचा वर्ग करा, तो अलीकडे पण प्लस करा बरोबरच्या आणि पलीकडे पण प्लस करा आणि ही अलीकडची साईड जशाच्या तशी. ही स्टेप ही स्टेप एकदम इम्पॉर्टंट आहे. हे सगळं लेफ्ट साईड तशाच तशी आणि ह्या लेफ्ट साईड मध्ये सुद्धा इथं आलेला जो अंक असतो त्याचा वर्ग ऍड करायचा आणि राईट साईड मध्ये सुद्धा तोच अंकाचा वर्ग काय करायचा ऍड करायचा. 5चा नाही, यात 6चा. इकडे तसं कसं करते की लेफ्ट साईड पूर्ण घ्या, 2 गुणिले x गुणिले 11/2 बरोबरच्या पलीकडे 3 आहे बघा. दोन्हीकडे सुद्धा हा जो अंक आहे याचा वर्ग ऍड करावा लागणार आहे तुम्हाला. 11/2 आहे यावेळी तो, म्हणून प्लस 11/2चा पण वर्ग ऍड करा आणि इकडे सुद्धा 11/2चा वर्ग ऍड करा. राईट. हे समजून येते तुम्हाला, या ब्रॅकेटचा वर्ग ऍड करायचं का तुम्हाला, या 11/2चा वर्ग दोन्ही साईडला. आता तो ऍड कसा करता तुम्हाला माहिती सगळ्यांना. -5 जशाच तसं, 6चा वर्ग 36 आणि 36 मधून 5 गेले 31. एकदम सिंपल आहे बघा इकडे बेरीज. -5 जशाच तसा, 6चा वर्ग 36, 36 मधून 5 गेले 31. पण ती तिकडची बेरीज तेवढी सोपी नाही. आता ते कसं करायचं इकडे बघा. हे 3 जशाच तसा, 11चा वर्ग 121 आणि 2चा वर्ग किती 4. 11चा वर्ग 121, 2चा वर्ग 4. आता काय करायचं, याच्या खाली काही नाही ना, किती घ्यायचा 1 आणि जसं इथे 4 असतो ना तसं याला पण 4 ने गुणायचं. का बरं, कारण याचा छेद 4 आहे, याचा पण छेद 4 आला पाहिजे, कारण याचा छेद नसतो म्हणजे 1 असतो आणि बेरीज करताना छेद सारखाच लागतो. छेद सारखा असल्याशिवाय तुम्ही बेरीज करू शकत नाही. खरं तर खालचा गुणाकार तिरका गुणाकार ही पण एक पद्धत आहे, पण आपण छेद सारखा करत जाऊ. हा 4 असला तर 4 ने गुणा 4 मिळाला. कसं 4 × 12, 4 × 1 4. मग हे जशाच तसं. मग हे 4 एकच घ्या आणि हे 112 आणि 121 ची बेरीज करा, 133 बनते बघा. इकडे बेरीज करताना किती कुटाणा करावा लागला. 11/2चा वर्ग 121 4 येते. मग बेरीज करताना याचा छेद जसा 1 आहे तसा इथं जसं 4 आहे तसं इथे 4 आणायसाठी यांना दोघांना 4 ने गुणावं लागतं. 4 × 12, 4 × 4. नीट समजून घ्या ही बेरीज कशी बनते आणि मग बेरीज करायची. तोपर्यंत अलीकडे एका ब्रॅकेटचा वर्ग असणार आहे, तो वर्ग कसा शोधायचा ते एकदम सिंपल असतं बघा. हा प्लस वर्ग आहे एक्सचा, हा टर्म घ्या आणि हा टर्म घ्या 6 आणि चिन्ह मात्र हे पहिलं बघा. हे समजून घ्या कसं आलं बघा. लक्ष द्या, ही जो वर्ग आहे ना एक्सचा तो इथे घ्या, हा 6चा वर्ग आहे 6 घ्या आणि चिन्ह घ्या मायनस. लक्ष द्या इकडे तेच करा, हा एक्स घ्या चिन्ह प्लस घ्या आणि हा 11/2 किती घ्या आता 2. इकडे 11/2 येतो बघा. लक्ष द्या तुम्ही एकदम व्यवस्थित बघा. हे मधला टर्म लिहत नाही आपण, फक्त मधला टर्म लिहत नाही आपण, तो 2 AB टर्म असतो तो आपण लिहत नाही. दोन्हीकडे तुम्ही सोबत दाखवतोय, तुम्हाला फरक बघायचा आहे. लक्षात येते तुमच्या. आता वर्गमूळ काढा, वर्गमूळ काढू. 21 स्क्वेअर रूट करा तुम्ही. आता तर कसं होईल स्क्वेअर रूट, आता या 31चं स्क्वेअर रूट निघेल का नाही, तरी पण प्लस आणि हा वर्ग काय करायचा कट करायचा. एकदम सिंपल. इकडे करा 21 स्क्वेअर रूट, वर्गमूळ काढा इकडे सुद्धा. तर याचा वर्ग कट करून टाकू आपण आता 11/2 वाल्याचा आणि याचं वर्गमूळ काढत बसू. ते 133चं तर काही वर्गमूळ निघत नाहीये, पण 4चं निघतं बघा 2. इकडे प्रत्येक वेळा काय होतं, खालच्या संख्येचं वर्गमूळ निघतंच. वरच्याचं कधी कधी निघू पण शकतं आणि कधी कधी नाही पण निघू शकत. निघालं इट्स ओके, नाही निघालं तर त्याला वर्गमूळ करायचं. पण वरच्याला 4चं उत्तर किती आलेले 2 आणि त्याला चिन्ह कोणतं लावायचं प्लस मायनस. बघा तुम्ही आता याच्या खालचं एकदा इकडचं बघून घ्या मग तिकडचं बघा. हे -6 इकडे येऊन तुमचे काय होतात प्लस आणि हे जशाच तसं. बरोबर. आता 2 वेगळे उत्तर. एक्सचं एक उत्तर आहे 6 + 31 आणि दुसरं उत्तर आहे एक्स बरोबर 6 - 31. 2 उत्तर असतात, एक प्लस आणि एक मायनस. 6 + 31 आणि 6 - 31. पण हे वर्गमूळात असल्यामुळे यांची बेरीज होऊ शकत नाही कधी, म्हणून इथं स्टॉप होतं. पण इकडे बघा आता तुम्ही, इकडे सुद्धा तेच. हा प्लस वाला अंक इथे येऊन काय होईल -11/2. हा प्लस वाला अंक इकडे उचलून मायनस करावा लागतो, मायनस असला तर प्लस करावा लागतो आणि हे पुढचा भाग तशाच तसा 133/2. राईट. इथपर्यंत कळालं. हे प्लस वाला इकडून मायनस झालेलं कळालं. मग बरोबर हा छेद 2 एकदाच घ्या, छेद 2 एकदाच घ्या आणि हा -11
प्लस मायनस वर्गमुळात 123. हे बघा छेद एकदा घ्यायचा फक्त, कारण बेरीज करताना छेद जर सारखा असेल तर तो एकदाच घेतात. आणि आता दोन उत्तर वेगळे करा. पहिलं उत्तर -11 प्लस 133 वाला छेद 2 तर आहेच, आणि दुसरं उत्तर x बरोबर -11 मायनस 133 वाला आणि छेद 2 आहे. असे दोन उत्तर मिळतात बघा. कसं काय मिळाले समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथून पुढे बघा तुम्ही आता वर्गमूळ काढून म्हटले तुम्ही, याचा वर्ग कट केला, याचं वर्गमूळ निघत नाही, याचं उत्तर निघतं 2 आणि याला प्लस मायनस चिन्ह. मग हा प्लस वाला फॅक्टर इकडे येऊन काय करायचा मायनस, हा पुढचा भाग तसाच तसा. हा छेद 2 एकदाच घ्या, वरचा भाग तसाच तसा. आणि आता एकदा प्लस चिन्ह म्हणा, एक उत्तर द्या, आणि हेच मधलं चिन्ह मायनस म्हणा, दुसरं उत्तर द्या. आणि दीज आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी परत एकदा तुम्हाला गणित दाखवतो. मी भरपूर गणित दाखवले तुम्हाला. दोन प्रकार पडतात गणिताचे, की दिलेला अंक हा 2 बरोबर स्प्लिट होणारा असतो किंवा 2 बरोबर स्प्लिट होणारा नसतो. बस एवढंच. काय करायचं, पहिलं पद जशाच तसं, दुसरं पद जशाच तसं, आणि हा सुट्टा अंक बरोबरच्या पलीकडे झालं काम याचं. आता काय करायचं, ह्या 7ला 2 बरोबर गुणाकारात विभागा. आता x चा वर्ग प्लस इथे नेहमी 2 गुणिले येतच. हा 2च्या पाड्यात येतो कसा, वेग कितीतरी 7 आहे का, नाही, 2च्या पाड्यात 7 येत नाही, म्हणून तुम्हाला तिथं 7/2 वापरावा लागतो. लक्षात घ्या हे कसं असतं. हा 7 जर 2च्या पाड्यात आला तर तो पाडा इथे द्यायचा. समजा 7च्या ऐवजी 8 असतं तर 2 गुणिले 4 केलं असतं, बेचोक 8 पाड्यात येतो म्हणून. 10 असतं तर 2 गुणिले 5. पण 11 आहे म्हणून 2 गुणिले काहीच नाही करताय, म्हणून 11/2 घ्यायचं. लक्षात घ्या, पाड्यात आलं तर ठीक आहे, नाही आलं तर मग छेद 2 घ्यायचं. एवढं सिंपल आहे बाळा. आता सांगा, हे पाड्यात येत नव्हतं म्हणून 7/2 आणि हा x जशाच तसा, तसंच इकडचा 3 जशाच तसा. फक्त काय केलं ह्या स्टेपमध्ये, ह्या 7ला हे असं फोडलं आपण, 7ला हे असं स्प्लिट केलं आपण, 2 गुणिले 7/2. 7 पाड्यात येत नव्हता म्हणून 7/2. इथं 6 असतात, इथं 3 आला असतात. 5 असतात तर 5 आला असतात, सॉरी 10 असतात तर 5 आला असतात, आणि 5 असतात तर 5/2 आला असतात. काय बोलतोय कळतंय. आता काय करायची स्टेप आहे, ऍड करायची. काय ऍड करायचं, हे 3 लिहायचं बरं का, बरोबर जशाच तसं 3 लिहायचं, आणि ह्या अंकाचा 7/2चा वर्ग ऍड करायचा. 7/2चा वर्ग पलीकडे ऍड केला आपण. हा अंक जो असतो का याचा वर्ग, हा फक्त 7 असेल तर फक्त 7चा वर्ग, हा 5 असेल तर 5चा वर्ग, हा 5/2 असेल तर 5/2चा वर्ग. ह्या अंकाचा वर्ग ऍड करावा लागतो, तेव्हा याला कम्प्लिटिंग स्क्वेअर बनतो तो, आणि म्हणून याला नाव आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. कारण अलीकडे एक कम्प्लीट स्क्वेअर बनवतो आपण. मग हा अलीकडचा जशाच तसा, हा 2 गुणिले x गुणिले 7/2 पण जशाच तसा, जसं तिकडं तो वर्ग ऍड केला तसं इकडे पण करायचं. म्हणजे काय आहे, हा लेफ्ट साईड जशाच तशी, ह्याच्यात हा 7/2चा वर्ग आहे, राईट साईड जशाच तशी 7/2चा वर्ग आहे. आता बेरीज करायला आणि वर्ग मूळ काढा, समजले. बेरीज कशी करायची, 3 जशाच तसा, 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4. आता जसं इथं 4 आहे तसं इथं 4 आणायचं आपल्याला, म्हणून 4 ने गुणणार आपण याला दोघांना पण. इथं 3च्या खाली काही नसतं म्हणजे 1 घ्यावं लागतं पहिल्यांदा, आणि इथं 4 आहे म्हणून इथं 4 ने गुणा. इथं 5 असेल तर 5 ने गुण, 6 असेल तर 6 ने गुण. आता 4 आहे तर 4 ने गुणा, 4 त्रिक 12, 4 1 4 झालं. आता काय, 4 जशाच तसा, आणि 12 आणि 49ची बेरीज केली तर x असते. आणि तोपर्यंत हा एका ब्रॅकेटचा वर्ग असतो. कधी पण हा अलीकडचा एका ब्रॅकेटचा वर्ग आहे. कशाचा वर्ग असतो तो, हे पहिलं अक्षर कोण x, हे पहिलं चिन्ह कोण प्लस, आणि हे दुसरं अक्षर कोण 7/2. बस एवढ्याचा वर्ग असतो. एकदम सिंपल आहे. हा आणि चिन्ह कधी पण हेच, प्लस तर प्लस, मायनस तर मायनस. 7चं चिन्ह नाही घेत आपण, या 2चं चिन्ह घेतो, लक्षात ठेवा. आणि मग टेकिंग स्क्वेअर वर्गमूळ काढू म्हटल्यावर हे एक्सचं वर्गमूळ निघतं का, नाही, म्हणून त्याला वर्गमूळ वाटतं. पण या 4चं किती निघतं 2. मी हे बरोबरचे किती पुढे लिहितोय बघा, कारण मला इथे प्लस मायनस चिन्ह भरायचं. तुम्ही एकदम बरोबरचे चिटकून लिहिलं तर तुम्हाला चिन्ह लिहायला जागा नाही लागणार, पण थोडं दूर लिहा, म्हणजे सुटसुटीतपणा. आणि याचा वर्ग काय करा, कट करा. ही स्टेप कळाली. आता याच्यानंतर काय करायचं असतं, हा प्लस वाला अंक इकडे येऊन काय होतं, -7/2. हे वर्गमुळात 61/2 दशाच असतं. बघा तुम्ही, एकदम सिंपल. हा उचलायचा इथे टाकायचा, हा प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, पुढचा भाग जशाच असतो. आणि आता बेरीज करताना छेद एकदाच घेऊन टाकायचा, एकदा 2 एकदाच घ्या, एकदा 2 एकदाच घ्या, 2 एकदाच घ्या, आणि वरची मांडणी वर करा. -7 प्लस मायनस वर्गमुळात 61. आणि मग 2 उत्तर वेगळे करा. -7 प्लस वर्गमुळात 61 छेद 2, किंवा -7 मायनस 61/2. हे कसं होतंय वेगळं हे समजून घ्या तुम्ही. हे -7 हे प्लस आणि वर्गमुळात 61/2. हे -7 आणि हे मायनस, म्हणजे हा 61 इकडे प्लस घ्या, आणि हाच 61 इकडे कसा घ्या मायनस. हे अलीकडचे 2 अंक जशाच्या तसे.
आणि इथे रूट्स लिहायचे बरं का. कसं लिहायचं मी तुम्हाला दाखवतो परत एकदा. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर एक पहिलं उत्तर, त्यावेळेस एक्स लावायचं नाही, रूट्स लिहिताना एक्स लावायचंच नाही, फक्त उत्तर लिहायचं, मध्ये कॉमा द्यायचा आणि उत्तर लिहायचं. वर्ग समीकरणाची मुळे हे लिहावंच लागतं. मेन परीक्षेला खूप इम्पॉर्टंट असतं. हे जर तुम्ही नाही लिहिलं तर तुमचा अर्धा मार्क कट लक्षात घ्या. पण उत्तर लिहिताना एक्स नाही लावायचं, फक्त उत्तर लिहायचं प्युअर. भरपूर गणित एक्सप्लेन केले मी. दोन प्रकारचे गणित आहे आपल्याकडे. हा जो अंक आहे तो 2 बरोबर स्प्लिट होणारा आणि 2 बरोबर स्प्लिट नाही होणारा. ओके, 2. आणि एक मुख्य प्रकार बाकीच आहे आणखी की इथं अंक असताना तो एकदम वरच्या लेवलचा प्रकार. ते गणित डायरेक्ट 4 मार्कला विचारतात. ते तर मी दाखवणारच आहे तुम्हाला, पण हे तुम्ही एकदा बघून बघा परत एकदा. हे पहिलं पद जशाच्या तसं, हे दुसऱ्या पदात आपल्याला दुसरं पद पण तसंच तसं, आणि हा सुट्टा अंक +10 तिकडे दोन काढतो -10. ही पहिली स्टेप असते की हा स्थिरांक, हा कॉन्स्टंट, हा साधा अंक, हा सुट्टा अंक, हा बरोबरच्या पलीकडे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आणि आता याला फोडा. कशा बरोबर फोडा प्रत्येक वेळा? मायनस जशाच तसा 2 गुणिले किती? 2 गुणिले 13 2च्या पाड्यात येतात का सांगा? 2 कितीतरी 13 आहे का? नाही येत ना, म्हणून 13/2 लावायचं. आणि हा पी जशाच्या तसा 2 गुणिले पी आणि हा 13/2. का? 13 2च्या पाड्यात आला नाही म्हणून. इथं 10 असतं तर 5 फक्त 5 आला असतं, 14 असतं तर 7 आला असतं, 16 असतं तर 8 आला असतं. हे मायनस आहे तर मायनस असेल. ह्याला विभागलं कसं ते समजून घ्या. हे मेन आहे. आणि हे -10 दशांश ही पहिली स्टेप म्हणजे 2 नंबरची. त्याच्यानंतर काय करायचं? हा जो अंक आहे ना 13/2 गुणिले आलेला, तो फक्त कधी कधी 13/2 येतो, कधी कधी फक्त 7 येतो, कधी कधी 5/2 येतो. जो येईल तो येईल, त्याचा वर्ग ऍड करायचा आपल्याला. हे -10 घ्या आणि हा 13/2चा वर्ग ऍड करायचा. आणि अलीकडे पण हा सगळा तुटाना लिहा. सगळं पूर्ण लेफ्ट साईड द्यायची पूर्ण. इथं गुणिलेची चिन्ह आहे बघा मध्ये दोन्ही पण, आणि त्याच्यात सुद्धा प्लस करून हाच ब्रॅकेट लावायचा. 13/2चा वर्ग दोन्ही साईडला हा सेम ऍड करतोय आपण. हे वरची स्टेप आहे, एवढी राहिलेली रिमेनिंग वरची स्टेप आहे, आणि हा भाग जास्तीचा ऍड केला आहे आपण. आणि याच्या पुढे आता ते ऍड कसं होतं ते शिका. इकडचा वर्ग कसं शोधतात, वर्गमूळ काढा. एकदम सिंपल. हे -10 जशाच तसा. हा 13चा वर्ग 169, 2चा वर्ग किती सांगा? 4. आता याच्या खाली काही नाही म्हणजे किती? 1. जसं इथं 4 आहे तसं इथं 4 आहे का? नाही, म्हणून 4 ने गुणायचे आहे. 4 10 40, 4 1 4. लक्षात घ्या तुम्ही. आणि मग छेद एकदाच घ्या. आणि वरच्यांची आता बेरीज बिलती वजाबाकी, हे वजा आहे म्हणून वजाबाकी होईल. 169 मधून 40 वजा करावं लागेल. 169 मधून 40 वजा केली तर 129 होईल टाका. लक्षात घ्या, बेरीज नाही होऊ शकत वजा म्हणून. आणि मग इकडचा ब्रॅकेट, हा ब्रॅकेट कधी पण कसा? हा फक्त पहिला अक्षर, पहिलं चिन्ह, पहिलं अक्षर, पहिलं चिन्ह, शेवटचा अंक 13/2. एवढं सिंपल आहे. पहिलं अक्षर, पहिलं चिन्ह, शेवटचा अंक. आणि आता करायचं टेकिंग स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर. स्क्वेअर रूट कसं निघतं बघा. स्क्वेअर रूट कसं निघतं लक्षात घ्या. हे बरोबर जशाच तसं लावा. याचं स्क्वेअर रूट निघतं का 129 नाही, म्हणून ते वर्गमुळात घ्या आणि 4चं उत्तर 2 घ्या. याचं वर्गमूळ कसं निघालं शिकून घ्या. 129 ला वर्गमुळात घ्या, 4चं उत्तर 2 घ्या. प्रत्येक वेळा वरच्या अंकाचं वर्गमूळ निघेल याची गॅरंटी नाही. कधी कधी निघतो, कधी कधी नाही निघत. आणि अलीकडे वर्ग कट करा. p - 13/2. बस, एकदम सिंपल. ही स्टेप कळाली का बघा तुम्हाला परत एकदा. याचा वर्ग कट करायचा, याचं वर्गमूळ नाही म्हणून वर्गमुळात घ्यायचं, या 4चं उत्तर 2 घ्यायचं. आणि इथं नेहमी प्लस मायनस लावायचं. मग परत बरोबर जशाच तसा हा 13/2 इथं आणून टाकायचा असा. मायनस इकडे येऊन प्लस, प्लस मायनस वर्गमुळात 129/2. बरोबर ना? हा कसं झालं कळालं? हे मायनस इथून प्लस आणि जशाच तसं. मग 2 एकदाच घ्या आणि 13 प्लस मायनस वर्गमुळात 129. मग p बरोबर 13 प्लस 129/2 किंवा p बरोबर 13 मायनस 129/2. हे स्क्रिप्ट नीट बघून घ्या तुम्ही परत एकदा हा मायनस इकडे प्लस होतो, हे भाग जशाच तसा. पण हा 2 दोनदा दिसतोय का? तो एकदाच घ्यायचा आणि वरच्याला अंशाच्या अंश मध्ये त्याला लिहून द्यायचं न्यूमरेटर मध्ये. आणि एकदा 13 प्लस 129/2 जशाच तसा, 13 मायनस 129/2 जशाच तसा. दोन्हीकडे अलीकडे पी लावा, कारण हे 2 उत्तर आहेत पीचेच. अँड दीज आर रूट्स. ओके.
परत एकदा बघा, लास्ट वेळा मी तुम्हाला दाखवतोय, खूप वेळा दाखवले मी तुम्हाला एक गणित. तुमच्याकडे व्हिडिओज आहे आता, त्याच्यामुळे तुम्ही एक गणित नाही समजलं तर ते परत 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 बघून नक्कीच समजून घेऊ शकता. आता काही असं नाहीये की टीचिंग झाली आता काय करणार, आता तुमच्याकडे किती वेळा त्याला बघण्याचा चान्स आहे, त्याच्यामुळे इट्स व्हेरी इझी. आता बघा तुम्ही, मी परत एकदा तुम्हाला दोन्ही गणित दाखवतो बघा, एकदम सिस्टमॅटिक. दोन प्रकारचे गणित जे आहे ते समजून घ्या. पहिलं पद जशाच तसं, दुसरं पद जशाच तसं. हा सुट्टा अंक +3 येतो, पलीकडे जाऊन -3. ही स्टेप कळाली का? ही स्टेप कळाली का? हा सेपरेट अंक, त्याला कॉन्स्टंट म्हणतात, त्याला स्थिरांक म्हणतात, तो बरोबरच्या तिकडे घ्यायचा. तसं इकडे कुठून दाखवा, ह्या गणित दोन्ही गणित सोबत दाखवून आले मी आता. पीचा वर्ग अधिक 7p आणि हे -5 इकडे कुठे लागतात, फक्त 5. हे बघा, प्लस असेल तर तो मायनस बनतो आणि मायनस असेल तर तो प्लस बनतो. दोन स्टेप बघा, पण प्लस द्यायची गरज नाही, मायनस द्यावा. दुसरी स्टेप, हे x वर्ग, हे मायनस आणि ह्या 8 ला 2 मध्ये विभागा. बेट चोक 8 बनतं, म्हणून इथे चोक लावा. बेट चोक 8, बेट चोक 8, बेट चोक 8 आणि हा x जशाच तसा. लक्षात घ्या, हे चिन्ह आणि ह्या 8 ला 2 आणि 4 मध्ये स्प्लिट केले. बेट चोक 8, बेटच्या पाड्यात येतात तो 8 आणि हा इकडे जशाच तसा. बस 2 बरोबर विभाग. इकडे करा तसं, p² प्लस 7च्या ऐवजी 2 गुणिले कितीतरी घ्यायचे आपल्याला. बेटच्या पाड्यात 7 येतात का? तसं याला बेट चोक 8 केलं, तसं याला बेट चोक 8 करता येईल का? 7 कुणाच्या पाड्यात येतात का? नाही, म्हणजे बेच्या, म्हणून याला 7/2 घ्यायचं आणि इथं p जशाच तसं ठेवायचं. हे तुम्ही समजून घेतले. कसं बनलं बघा, ह्या 8x कसं बनलं, बेट चोक 8, x जशाच तसा, बेट चोक 8. तसं या 7चं काय बनलं, बेच्या पाड्यात 7 येते म्हणून बे 7/2. हे समजून घ्या तुम्ही, 2 स्टेप फक्त. आणि आता काय राहिलं, फक्त वर्ग ऍड करायचा. कशाचा? हे -3 आणि ह्या 4चाच वर्ग ऍड करायचा. आता शेवटचा अंक त्याचा वर्ग ऍड करायचा. तो 4 आहे, 4चा वर्ग इकडे ऍड करा असं ब्रॅकेटमध्ये. इकडे सुद्धा +4चा वर्ग ऍड करा. हे बघा, बरोबर 4 इकडे पण ऍड केलाय, पलीकडे पण ऍड केलाय आणि ह्या +4 इकडे ही सगळी स्टेप द्यायची. x चा वर्ग -2 गुणिले x गुणिले 4. सेम तुम्ही तिकडे बघून घ्या, हे कसं झालंय बघितलं का? लेफ्ट साईड तशाच तशी आणि शेवटच्या अंकाचा वर्ग आहे. राईट साईड तशाच तशी, ह्या 4चा वर्ग तिकडे पण आहे. इकडे बघून दाखवा, हे 5 आणि याच्यात कोणाचा वर्ग ऍड करणार आपण आता? शेवटचा अंक कोणता आहे आपला? शेवटचा अंक कोणता आहे? 7/2, म्हणून त्या 7/2चा वर्ग आहे. आणि इकडे सुद्धा अलीकडे लिहून घ्या एकदा, पूर्ण लेफ्ट साईड लिहा, पूर्ण लेफ्ट साईड लिहा आणि त्याच्यात सुद्धा तो 7/2चा वर्ग काय करा, ऍड करा. लक्षात ऍड कसं होतं, वर्ग कोणता ऍड झाला तो बघा. इथे खालचं स्टेप सोपं आहे, इथपर्यंत समजून घ्या फक्त. हा 7/2 कुठून आला आणि हा त्याचा वर्ग ऍड करायचा, हे लक्षात घ्या. हा कुठून आला आणि वर्ग ऍड करायचा. इकडे जसं केलं तसं तिकडे करा. ओके. आणि आता कसं ऍड होतं बघा, -3, 4चा वर्ग 16, 16तून 3 गेले 13 झाले. इकडे लगेच ऍडिशन होते, लगेच सबट्रॅक्शन केली, इथं मायनस म्हणून. तसं तिकडे करा, हे 5 जशाच तसं आणि 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4. आता बेरीज करताना इथे 1 घ्या, जसा 4 आहे 4चा पाडा म्हणा, 4 × 5 = 20, 4 × 1 = 4, 49 4 जशाच तसं, 4 एकदाच घ्या, 20 आणि 49 = 69. इकडे बेरीज करताना किती फुटा नाही आणि इकडे एकदम सिंपल. असे 2 प्रकार केले त्याचे, लक्षात ठेवा. हे 2 प्रकार तुम्ही समजून घ्या. आणि आता काय करायचं, इकडे एका ब्रॅकेटचा वर्ग, इकडे सुद्धा एका ब्रॅकेटचा वर्ग. ही स्टेप लक्षात ठेवा, पूर्ण वर्ग म्हणतात त्याला. हा पहिला अक्षर, हे पहिलं चिन्ह, हा शेवटचा अंक. पहिलं अक्षर, चिन्ह, शेवटचा अंक. इकडे पहिला अक्षर p, चिन्ह प्लस आणि अंक 7 चिन्ह. हे समजून घ्या कसं येतं. आणि आता काय फक्त टेकिंग स्क्वेअर वर्गमूळ काढू. आता वर्गमूळच्या काढूच्या पुढची स्टेप मात्र तुम्ही नीट समजून घ्या, इकडची वेगळी तिकडची वेगळी. इकडे सांगा मला 13चं वर्गमूळ निघतं का? नाही, म्हणून वर्गमुळात आणि त्याला +- चिन्ह आणि याचा वर्ग कट करून टाकायचा. हे सिंपल आहे बघा, त्याचा वर्ग कट, याला वर्गमुळात आणि +- चिन्ह. मग हा -4 तिकडे उचला, 4 करा, झालं. आणि आता 2 उत्तरं सेपरेट करा. x बरोबर एक उत्तर 4 + 13 वालं आणि एक उत्तर 4 - 13 वालं. एकदम सिंपल. तसंच इकडे करा, वर्गमूळ काढताना याचा वर्ग कट करून टाका, याचा वर्ग कट करा आणि याचं वर्गमूळ काढताना 69 वर्गमूळ ठेवा आणि 4चं उत्तर 2 काढा. 69चं वर्गमूळ निघत नाही, पण 4चं किती निघतो 2 आणि +- आता हा प्लस वाला अंक इथे येऊन काय होतो मायनस. हे जशाच्या तसं. ओके. आणि आता 2 एकदाच घ्या, -7 +- 69 जशाच्या तसं आणि 2 उत्तर वेगळे वेगळे करा. p बरोबर एक -7 + 69 छेद 2, p बरोबर -7 - 69 छेद 2. अशी 2 उत्तर वेगळे वेगळे करा. एकदम सिंपल आहे बघा. नीट बघा तुम्ही हे 2 गणित आणि याच 2 गणिताचे प्रकार इकडे दिले तुम्हाला.
मी तुम्हाला 10 गणित होमवर्कला देतोय. त्यातला हा पहिल्या 6 पर्यंत प्रत्येक वेळा 2 बरोबर स्प्लिट होणारे गणित आहे बघा. इथं बेत्रिक 6, इथं बेपंचे 10, इथं बेसक 12, इथं बेसक 12, इथं बेत्रिक 6, इथं बेचोक 8. पण हे जे 4 गणित आहे हे मात्र 2च्या पाड्यात न येणार आहे. म्हणून तुम्ही हे दोन्ही गणित नीट प्रकारे समजून घ्या आणि एवढे 10 गणित तुम्ही करा. हे 10 गणित जर तुम्ही केले तर तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धत चांगली समजेल. ओके, पूर्ण वर्ग पद्धत घेतोय आपण. एक शेवटचा प्रकार बाकी आपल्याकडे, तो खूप ऍडव्हान्स आहे. या टाईपचं गणित डायरेक्ट 4 मार्काला विचारलं जातं. हा प्रकार नीट समजून घ्यावा लागेल तुम्हाला. बघा कसा आहे हा -7 पलीकडे 2 7 होतो हे तुम्ही शिकलेले आहात. हे जशाच तसं लिहायचं हे पण तुम्हाला कळतं. पण आतापर्यंतच्या गणितात इथं सहगुणक नव्हता, इथं सहगुणक 3 नव्हता बघा प्रत्येक गणितामध्ये. इथं फक्त पीचा वर्ग, एक्सचा वर्ग, वायचा वर्ग, एमचा वर्ग असं होतं. आता इथं 3 आल्यावर मग एक स्टेप जास्त वाढते. काय की ह्या 3ने भागायला 3 पीच्या वर्ग आहे म्हणून इथं जो अंक आहे त्याने या पूर्ण गणिताला बघा. 5 पीला पण 3ने भागा आणि 7ला पण 3ने भागा. इथं जो पण अंक असेल त्याने भागून घ्यावा लागेल सगळ्यांना. कारण हा अंक नको, हा 3 येतं 3 नको म्हणून 3ने भागा. हा 5 येतं 5 नको म्हणून 5ने भागा. इथं 7 येतं 7ने भागा. एकदा भागाकार करा. पीचा वर्ग प्लस 5/3 पी जशाच तसं बरोबर 7/3 जशाच तसं. आत्ताशी गणित बनलं. ही स्टेप गणिताची आपली. आणि इथून पुढे मग बाकी सेम टेक्निक काय की हे पहिलं पद जशाच तसं प्लस याला 2 मध्ये विभागा. आता हे 2च्या पाड्यात येतं का 5/3 नाही. आता तुम्हाला माहिती सगळ्यांना 2 घ्यायचं इथं आणि 2च्या पाड्यात काही 5 येतो का? जर 5 आला असता पाड्यात तर इट्स ओके, पण 5 पाड्यात येत नाही. म्हणून तुम्हाला आता काय करावं लागणार आहे. आता हा जो वरचा अंक असतो का 5 तो 2च्या पाड्यात आला पाहिजे. इथं 5 2च्या पाड्यात येतोय का? इथं जर 6 असतं ना 6/7 असतं समजा तर याला 2ने भागला असतं तर बेत्रिक आलं असतं म्हणून इकडे 3/7 लावला असता. बेत्रिक येतं म्हणून. समजा इथं 2 असतं आणि इथं 8/11 असतं तर 2च्या पाड्यात 11 येतो की नाही, 8 येतो की नाही, बेचोक येतो ना म्हणून इथं आपण 4/11 लावला असतं. जर हा अंक पाड्यात आला तर आपण 2चा पाडा त्याला म्हणू, पण हा 5 2च्या पाड्यात येतो का? नाही. म्हणून हा अख्खा जो 5/3 आहे का, ह्या 5/3 ला आपल्याला भागिले 2 लावायचे. भागिले 2 म्हणजे काय असतं ते 5/3 गुणिले 1/2 म्हणजे 5 1 5 3 2 6. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय करायचं एकदम सोपी टेक्निक सांगतो. आता 2च्या पाड्यात 5 येत नाही ना, 2च्या पाड्यात 5 येतात का? नाही. म्हणून हा 5 जशाच तसा ठेवायचा आणि ह्या 3 ला 2ने गुणायचं, बेत्रिक 6 करायचं. हे बघा लक्षात ठेवा हा अंक वेगळा आहे. आतापर्यंत फक्त सुट्टा 5 10 असा अंक येत होता. आता 5/3 येतोय. मग 2च्या पाड्यात 5 आला समजा तर मग तो पाडा लिहायचा. पाडा लिहिला तर मग काही टेन्शन नाही. समजा इथं 6 असतं तर मग बेत्रिक 6 झाला असतं आणि 3/3 लिहिलं असतं, मग काही कुदाना केला नसता आपण. पण 2च्या पाड्यात 5 येत नाही ना म्हणून 5 तर ठेवा, पण या खालच्या अंकाला 2ने गुणायचं बेत्रिक 6. कारण तो 5/2 असतो का, तो 2 या 3 ला गुणला जातो. लक्षात घ्या कसं होतंय बघा. तुम्ही 2 घ्यायचा गुणिले लावायचा, हा 5 वरच ठेवायचा आणि या खालच्या अंकाला 2ने गुणायचं कधी पण बेत्रिक 6 आणि हा पी जशाच तसा. समजून घ्या आता हे कसं बनलं. एवढी स्टेप मेन आहे सगळ्यात. ही स्टेप कशी बनली बघा. 2 गुणिले पी गुणिले 5 आणि ह्या 2ने याला गुणून बेत्रिक 6 बनलं. असं गुणावं लागतं. हा अपूर्णांक आहे तर भागायचं असतं तरी भागताना गुणावं लागतं कारण अपूर्णांक असणार. लक्षात घ्या. आतापर्यंत काय केलं आपण ह्या 5/3 ला असं 2ने भागलं होतं बघा. असं भागलं होतं, असं भागलं होतं ना. मग ते काय होतं 5/3 राहतं आणि या भागिलेचं गुणिले म्हणून हा 2 च्या खाली 1 असतो म्हणून 1 वर जातो 2 खाली येतो आणि मग 5 1 5 आणि 3 2 किती बनतं ते 6. अशी टेक्निक आहे त्याची. अशा पद्धतीने तो 6 बनतो. लक्षात घ्या. म्हणून ते 5/6 आणि आता काही नाही. आता 5चं सेम आहे सगळं. आता काय 7/3 जशाच तसा आणि ह्याच अंकाचा वर्ग ऍड करा. 5/6चा वर्ग ऍड करा. इकडे सुद्धा 3चा वर्ग प्लस 2 गुणिले पी गुणिले 5/6 आणि परत ह्या 5/6चा वर्ग काय करा ऍड करा. बाकी सेम फक्त एवढी स्टेप नवीन आहे. ही स्टेप समजून घ्या. 2 गुणिले पाड्यात नाही आलं तर जशाच तसं आणि याला गुणायचं. पाड्यात आलं तर मग गुणायचं नाही, पाडा डायरेक्ट लिहायचं. समजा इथं 6 8 असतं 8 तर काय झालं असतं बेचोक 8 आलं असतं 4 आणि मग खाली गुणलं नसतं आपण, असं केलं असतं. समजून घ्या कसं आहे. पाड्यात आलं तर पाडा लिहायचा आणि पाड्यात नाही आलं तर मग पाडा खाली गुणावं लागतं. आणखी उलट आहे 5 बेत्रिक 6 त्या संख्येचा वर्ग. आता 7/3 जशाच तसा वर्ग करा. 5चा वर्ग 25 6चा वर्ग 36. आता परत इथं जसं 36 येतं तसं इथं 36 आणायचं आहे आपल्याला. म्हणून आता 36 नाही गुणायचं. 36 येण्यासाठी इथं ऑलरेडी 3 आहे. मग 3 ला कितीने गुणायचं म्हणजे 36 12 आहे. हे बघा हा 36 इथं आणायचा आहे काही पण गुणून.
तुम्ही 36 ने गुणल्यावर 36 ने राहणार, तो आणखी मोठा अंक बनेल. कारण इथं अगोदर 1 असायचा, आता 1 नाही, आता किती आहे 3, म्हणून 12 ने गुणायचे. 22 × 84, 12 × 36 आला बघा 36, 12 ने गुणल्यामुळे मग 25 × 36. आता 36 एकदाच घ्या, 36 एकदाच घ्या, यांची बेरीज करा. 4 × 5 9, 8 × 2 10, 109. इकडे हा ब्रॅकेटचा वर्ग, बाकी सेम आहे. पी प्लस हा गुणाचा वर्ग आहे 5 आणि 6चा. आता वर्गमूळ काढा, वर्गमूळ काढू केलं की पी प्लस 5/6चा वर्ग कट होतो, असं वर्गमूळ निघतं. आणि इकडे 109चं वर्गमूळ निघत नाही, 109चं स्क्वेअर रूट निघत नाही. आणि खाली जो 36 आहे त्याचा स्क्वेअर रूट 6 निघतो. कसं आलं, 109ला वर्गमुळात द्या आणि 36चं उत्तर 6. परत हा प्लस 5/6 येणार, काय करा मायनस, बाकी सेम आहे. बाकी अगोदर जे गणित होते ते तसंच आहे, एकदम सेम आहे. मग पी बरोबर -5 प्लस मायनस वर्गमुळात 109/6. पी बरोबर -5 प्लस 109 वेगळं /6 किंवा पी बरोबर -5 -109/6. म्हणजे 2 पुरुष. लक्ष द्या, कसं आहे बघा तुम्ही, ही स्टेप मेन आहे, ही बाबून घेतल्यानंतर इथं गुणिलेची स्टेप कशी बनते, 2 गुणिले कसे तर ते समजून घ्या, ते मेन. बाकी सेम एक सिंपल. ओके, आता मी शेवटचं गणित दाखवतोय तुम्हाला आणि याच्यानंतर आजचं आपला म्हणजे लेक्चर आपण थांबू. बघा तुम्ही एकदा क्लास वेळापर्यंत एकदा हे पहिलं पद जशाच तसं ठेवा, दुसरं पद जशाच तसं ठेवा आणि हा सुट्टा अंक बरोबरच्या तिकडे. ही स्टेप काय, दुसरी स्टेप काय असते, हा 3 इथं नकोय आपल्याला, हा 3 5 नकोय. जर हा 3 5 नसणारे जे गणित होते ते अगोदर खूप बघितले आपण, ते गणित तुम्ही बघा आणि हे गणित बघा, दोघांमध्ये फरक काय ते बघा, मग पूर्ण वर्ग पद्धत समजेल तुम्हाला. आता ह्या 3 ने भागायचं, याला भागा, याला पण भागा आणि याला सुद्धा भागा. 3 नकोय म्हणून हा 3 कट. आता इथं भाग जात नाही आणि इथं भाग जातोय परत एकदा, 3 1 असं होऊ शकतं. मे बी कधी भाग जाईल कधी नाही जाईल, कधी याला भाग जाईल कधी याला जाईल, याला तर जाणारच वर्ग नाही, कारण याचा भाग व्हावा म्हणूनच चालायचा जाताना. आणि हे मेन गणित आहे आपल्याला. इथून पुढे आपलं गणित ते 2 वाला सुरू होतं वर्गावर. कसं, हे जशाच तसं हे 2 इथं नेहमी घ्यायचे, 2 आणि हा 2च्या पाड्यात येतो का बघायचा, येतो का 2च्या पाड्यात 8 येतो, बेचोक 8 म्हणून 4/3 नावा. काय आलं, एकदम सिंपल. पाड्यात आलं तर 4/3 येईल आणि इथं जर 7 असतं तर बेच्या पाड्यात 7 येते म्हणून 7 राहतं तशाच तसं, पण याला 3 ने गुणावं लागतं, 2 ने बेत्रिक 6 बनला असतं. बघा 7/3 असतं तर 7/6 बनला असतं. 2च्या पाड्यात 7 येत नाही म्हणून 7 तसेच आणि याला 2 ने गुणा मग बेत्रिक 6. पण आता 2च्या पाड्यात 8 येतात की येतात म्हणून बेचोक 8. मग पाड्यात वरचा आला ना मग खालच्याला गुणायचं नाही, असं करायचं. हे समजून घ्या, -1 जशाच तसं. आणि आता काय तुमचं सेम असेल, ह्या याचा वर्ग ऍड करा दोघांमध्ये, -1 प्लस 4/3चा वर्ग. अलीकडे सुद्धा हा सगळा प्रकार जशाच तसा लिहा आणि त्याच्यात तो वर्ग ऍड करा, 4/3चा वर्ग. तुम्हाला लक्षात येतंय का, हे मेन आहे बघा. शेवटचा जो टर्म असतो का, हा शेवटचा जो टर्म आहे का, तो कसा येतो ते वरच्या स्टेप करून ते समजून घ्या आणि त्याचाच वर्ग ऍड करायचा. ह्या 4/3चा वर्ग इकडे सुद्धा लिहून ऍड करा आणि तिकडे सुद्धा लिहून ऍड करा. आता ऍड कसा होतो ते शिकून घ्या. -1 जशाच तसा, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. आता इथं जसं 9 आहे तसं इथं खाली काही नाही म्हणजे 1 आहे, मग 1ला 9 करायचं म्हणजे 9 ने गुणायचं, एकदम सोपं आहे. इकडे जो अंक आहे तो इकडे आणायचा आहे आपल्याला, कशाने गुणा तुम्ही. कधी कधी काय होतं, हा अंक आहे यानेच गुणावं लागतं कारण इकडे 1 असल्यामुळे. पण इकडे जर वेगळाच अंक असला की मग गुणायचा अंक कोणता आहे तो शोधावा लागतो. लक्ष द्या, 9 1 9, 9 1 9, 16/9. 9 एकदाच घ्या, वरती 16 आणि 9ची वजाबाकी करा, 7. तोपर्यंत हा ब्रॅकेटचा वर्ग एकदम सिंपल. पहिला अक्षर x, पहिला चिन्ह मायनस, दुसरा अंक 4/3, एकदम सिंपल. लेडीज आता टेकिंग स्क्वेअर रूट केलं, वर्गमूळ काढून म्हटले की काय होतं, वर्ग कट होतो. म्हणजे x - 4/3 राहतं वर्ग कट. आणि याचं वर्गमूळ काढा तर 7चं वर्गमूळ निघत नाही, नावाचं किती निघतं 3 प्लस मायनस. मग x बरोबर हा मायनस अंक उचलून इकडे 4/3 करा, हा प्लस मायनस 7/9चं उत्तर 3 घ्या. या 9चा स्क्वेअर रूट 3 येतो म्हणून 3 घ्या. आता 3 दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे एकदाच घ्या आणि आता 2 उत्तरं वेगळे मांडा. 2 उत्तरं कशी मांडायची, एकदम सिंपल. एकदा +7 घ्या, असा +7 घ्या /3 किंवा दुसरा -7. लक्षात घ्या. And these are the rules.
एकाच पिरियडमध्ये आपण सगळी पूर्ण वर्ग पद्धत घेतलेली. तुम्ही ते घरी नीट वाचा. त्या अगोदरचे जे 10 गणित होमवर्कला दिलेले ते पण करा आणि हे 2 गणित पण करा होमवर्कला दिलेले. 3x² + 8x - 2 = 0, 2p² + 5p - 7 = 0 आणि मग तुम्ही सराव संच शिकू शकाल. हे सगळे गणित तुम्हाला आज सराव करायचे आहे.